श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। खरंच आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। उद्या आहे 5 जुलै 2024 म्हणजे शुक्रवारी। उद्या आहे अमावस्या, दर्श अमावस्या आहे। अमावस्याला ही दर महिन्याला येत असते हे आपल्याला माहिती आहे। दर महिन्याला आपण अमावस्येच्या दिवशी काही उपाय तोडगे जर केले तर नक्कीच आपल्या घरामध्ये जर काही नजरदोष असेल, वाईट शक्ती असेल, एखादी बाधित व्यक्ती असेल, तिच्यासाठी जर आपण उपाय तोडगे केले तर ते नक्की सफल होत असतात। आणि आपल्याला माहिती आहे अमावस्या दिवस हा खूप शुभ देखील मानला जातो भगवान विष्णूची, माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी। तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी विशेष पूजा देखील या अमावस्येच्या दिवशी केली जाते। दर्श अमावस्या ही आपल्या पितरांना देखील समर्पित असते। या दिवशी या अमावस्येच्या पितरांची सेवा करू शकतात आणि ते पित्र आपल्यावर खुश नक्कीच होतात। जर तुम्हाला काही पितृदोष असेल तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांची सेवा नक्की करावी। तर उद्या आहे अमावस्या, तर उद्या काय उपाय करायचे जेणेकरून आपल्या घरातली जी काही वाईट शक्ती आहे ती दूर निघून जाईल। एखादी व्यक्ती सतत आजारी असेल, तिचा आजार पण दूर होईल। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत भांडणाचं वातावरण होत असेल तर ते वातावरण शांत होण्यासाठी, त्याचबरोबर आपल्याला जर आपल्या घरातले पितृदोष असेल, पितरांना खुश करण्यासाठी उद्या अमावस्येच्या दिवशी काय उपाय करायचा, त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला उद्या आणखीन एक उपाय करायचा आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर उद्या आहे अमावस्या। आपण दर अमावस्याला आपल्या घरामध्ये जर कर्पूर होम केला तर नक्कीच आपल्या घरामधली जी काही बाधित म्हणजे शक्ती आहे किंवा वाईट ऊर्जा आहे ती निघून जाण्यास आपल्याला मदत होते। पण उद्या दर अमावस्या आहे तर उद्या आपल्याला विशेष असा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या घरातली तर वाईट शक्ती बाहेर जाणार आहे। आणि जर एखादी व्यक्ती सतत आजारी असेल किंवा एखादी व्यक्ती सतत म्हणजे विचारामध्ये गुंतलेली असेल, काहीही काम करत नसेल तर काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे। पाणी असणारं नारळ घ्या, कारण पाणी असणाऱ्या नारळामध्ये अधिक शक्ती असते वाईट शक्ती शोषून घेण्यासाठी। त्यासाठी आपल्याला एक पाण्याचं नारळ घ्यायचं आहे। कोरडं नारळ घेऊ नका, असं म्हणजे पाणी नसलेलं। आणि ते नारळ सर्व घरातल्या व्यक्तीवरून उतरायचं आहे। एक एक करून असं सर्व व्यक्तींच्या अंगावरून 3 वेळेस उतरायचं आहे। त्यानंतर आपला उंबरा जो आहे मेन दरवाजाचा तिथे जायचं आहे। आपल्या घराहून सुद्धा 3 वेळेस उतरायचं आहे आणि ते नारळ अशा बाहेर ठिकाणी टाकून द्यायचं आहे जेणेकरून ते नारळ कोणीही ओलांडणार नाही किंवा आपल्याही पायाखाली येणार नाही। अशा स्थितीमध्ये बाहेर तुम्हाला टाकून द्यायचं आहे। त्यानंतर उद्या तुम्ही हनुमानजीच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथे एक नारळ फोडायचा आहे हनुमानजीच्या मंदिरामध्ये जाऊन। त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला उद्या कुंकुमार्जन आवश्यक करा। दर्श अमावस्या आहे। लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस खूप प्रभावीशाली असा मानला जातो। त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल किंवा देवीची मूर्ती असेल किंवा महालक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावरती कुंकुमार्जन नक्की करा। त्यानंतर पितरांना खुश करण्यासाठी उद्या आपल्याला चौमुखी दिवा तयार करायचा आहे। कणकीचा दिवा तयार करायचा आहे। त्याला 4 मुख असणारा दिवा वाती लावायचे आहेत आणि दक्षिण दिशेकडे आपल्या घराच्या दक्षिण दिशेच्या भागेला ते दिवा लावायचा आहे, म्हणजेच प्रज्वलित करायचा आहे जेणेकरून आपले पूर्वज जे आहेत ते खुश होतील। त्यानंतर आपल्या पितरांसाठी काळे तीळ ही खूप प्रभावीशाली म्हणजे उपाय करतो आपण आपल्या पितरांना खुश करण्यासाठी। आता अमावस्येच्या दिवशी गंगा स्नान वगैरे करणं खूप शुभ मानलं जातं। जर तुम्हाला शक्य होत नसेल कुठे म्हणजे गंगा स्नान वगैरे करणं तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये पितरांच्या आपल्या पूर्वजांच्या नावाने थोडेसे काळे तीळ जे आहेत ते वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला सोडायचे आहेत उद्या दर्श अमावस्याच्या। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे उंबरटा जो आहे आपला मेन उंबरटा जो आहे, उद्या तुम्ही हळदीचं लेपन नक्की तुमच्या मेन उंबरट्यावरती तुम्हाला लावायचा आहे आणि 5 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला त्या कापराच्या वड्या एका पंथीमध्ये घ्यायच्या आहेत आणि आपला मेन उंबरटा जो आहे तिथे मध्यभागी ह्या प्रज्वलित करायच्या आहेत म्हणजे जाळायच्या आहेत जेणेकरून आपल्या घराला कोणाची नजरही लागणार नाही आणि आपल्या घरामध्ये जी वाईट शक्ती आहे ती बाहेर जाण्यास मदत होईल। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।